तो चलिए शुरू करते हैं। पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ, IAS बनो और देश को संभालो। Hello everyone. In today's lecture, we see the logic gates, different types of logic gates. First, we see the buffer. What is buffer? तर बफर म्हणजे काय आपण बघणार आहे. बफर हा लॉजिक गेट्स. आता त्यात जे आपल्याला मी इथं ब्लॅक पेन घेतो. आता जे आउटपुट जे इनपुट असणार आहे तेच आपल्याला काय येणार आहे, आउटपुट येणार आहे. जे इनपुट असणार आहे तेच आउटपुट येणार आहे. म्हणजे इथं काय येईल, आउटपुट इज सेम ॲज इनपुट. आणि तुम्हाला काय करायचं आहे, हा ट्रुथ टेबल काढायचा. हा ट्रुथ टेबल काढल्यानंतर तुम्हाला इथं ही लॉजिक डायग्राम म्हणजे जे सर्किट डायग्राम काढायची. आणि त्याच्यानंतर हा लॉजिक जी काय डायग्राम आहे ती पण काढायची तुम्हाला, म्हणजे ट्रुथ टेबल काढायचं आहे. आता हे बफर म्हणजे काय, जे आउटपुट असणार आहे तेच इनपुट येणार आहे. म्हणजे जे इनपुट असणार आहे तेच आउटपुट येणार आहे. याचा म्हणजेच अर्थ काय, बफर. म्हणजे तुमचं जर इथं 0 असलं तर ॲज इट इज इथं काय येणार 0. इथं 1 असलं तर ॲज इट इज तुम्हाला इथं काय येणार आहे, 1 येणार आहे. सॉरी, इथं 1 येणार आहे. तर हे झालं तुमचा बफर. त्याच्यानंतर आपण इथं नॉट गेट बघू. तर नॉट म्हणजे काय, आता बघा ज्यावेळेस आहे ना आउटपुट काय असेल, आउटपुट इज लो व्हेन किंवा सॉरी आउटपुट इज अ कॉम्प्लिमेंट. मी ते देतो कॉम्प्लिमेंट ऑफ इनपुट. आता सपोज इथं बघा, तर इथं इनपुट म्हणजे इथं ए तुम्हाला इनपुट, इथं घेतो मी आउटपुट. म्हणजे इथं इनपुट काय दिलं तुम्हाला 0. मग 0 कॉम्प्लिमेंट म्हणजेच काय, त्याचा अपोजिट किंवा इनवर्स, बरोबर. मग अपोजिट 0चा अपोजिट काय येईल 1 आणि 1चा अपोजिट काय असेल 0. म्हणजे कन्वर्जन करायचं तुम्हाला. 0 असलं त्यावेळेस आउटपुट काय येईल 1 आणि 1 जर असेल तर तुमचं आउटपुट काय येईल 0. हे काय झालं आपली नॉट गेट म्हणजेच काय, कॉम्प्लिमेंट ऑफ इनपुट आउटपुट म्हणजे y इज इक्वल टू ए बार. म्हणजेच काय येईल कॉम्प्लिमेंट. बार म्हणजेच काय, तुमचा कॉम्प्लिमेंट. आता आपण हा नॉट गेट बघितला. बघा ज्यावेळेस 0 इनपुट असेल त्यावेळेस आउटपुट काय येईल 1 आणि ज्यावेळेस 1 इनपुट असेल त्यावेळेस आउटपुट काय येईल 0. याला काय म्हणतात ए. इथं आउटपुट मग तुम्ही असं पण लिहू शकतात ए कॉम्प्लिमेंट. यालाच काय म्हणतात आउटपुट. त्यानंतर याला म्हणतात नॉट गेट इन्व्हर्टर. त्याच्यानंतर आता आपण अँड गेट बघणार आहे. तर अँड गेट म्हणजे काय, ज्यावेळेस आउटपुट इज हाय ओनली व्हेन ऑल इनपुट्स आर हाय. म्हणजे कधी, आता बघा तिथं मी लिहितो अँड गेट. याचं आउटपुट इज हाय कधी हाय असणार आहे, ज्यावेळेस 2 इनपुट आर हाय. म्हणजे ज्यावेळेस सगळे इनपुट ज्यावेळेस हाय असतील त्यावेळेसच. आता बघा इथं 1 आहे, इथं तुमचं 1 आहे आणि इथं 1 आहे, त्यावेळेस तुमचं आउटपुट काय आलं 1. म्हणजेच आउटपुट इज हाय देन इनपुट इज हाय देन आउटपुट इज हाय. म्हणजे तुमचं इनपुट काय आहे, दोन्ही हाय आहे. त्यामुळं तुमचं काय आलं, इनपुट काय आलं 1 आलं. बाकीचे काय असणार इथं 0 हे झाला अँड गेट. त्यानंतर अँड गेट म्हणजेच काय, तुम्हाला काय करायचं इथं y इज इक्वल टू म्हणजे आउटपुट काय येतं आपल्याला अँडचं ए डॉट बी. म्हणजे त्यांच्या दोघांमध्ये काय असतं मल्टिप्लिकेशन. डॉट म्हणजे काय, दॅट इज मल्टिप्लिकेशन. हे झालं मल्टिप्लिकेशन. पण तुम्हाला लक्षात ठेवताना काय ठेवायचं आहे, आउटपुट ज्यावेळेस म्हणजे दोन्ही इनपुट ज्यावेळेस हाय असतील त्यावेळेस आउटपुट हाय येईल कधी, बरोबर. आता मी लिहिताना नेक्स्ट असं तुम्हाला इथं कन्फ्युजन होतं, आउटपुट इज हाय त्यावेळेस मी इथं लिहिताना वेगळ्या पद्धतीत लिहितो ऑर गेटला. आता ऑर गेट हा काय असतो, इथं मी बघा आता ऑर गेट म्हणजे काय असतं, ज्यावेळेस जर मी इथं लिहितो म्हणजेच इथं आपल्याला y इज इक्वल टू ए प्लस बी, बरोबर. म्हणजेच तुम्हाला काय करायचं, एनी इनपुट सपोज एखादं इनपुट इज हाय असेल तर आउटपुट पण काय असणार आहे तुमचं हाय. म्हणजे इथं 1 असणार आहे म्हणजेच आउटपुट 1 म्हणजेच काय तुमचं हाय. म्हणजे हे काय असतं हाय आणि 0 म्हणजेच काय असतं लो. आता जिथं 1 असणार आहे तिथं काय येणार 1. जिकडं 1 असणार तिकडं 1 येणार. इथं 1 आहे इथं मग आउटपुट काय येईल 1. जिथं 0 आहे तिथं काय येईल 0. म्हणजे 1 म्हणजे काय आउटपुट हाय, इनपुट हाय असल्यावर आउटपुट काय येईल हाय. इनपुट 1 असल्यावर आउटपुट काय येईल 1. इनपुट दोन्ही 1 आहे म्हणल्यावर आउटपुट काय येईल 1. असं पद्धतीने हे झाला आपला ऑर गेट. त्यानंतर आपण थर्ड गेट. आता इथं बघा, आता नॅन्ड गेट बघू आपण. नॅन्ड गेट म्हणजेच काय, नॉट प्लस अँड म्हणजेच काय असेल तुमचा नॅन्ड गेट. आता नॅन्ड गेट काय सांगतो, व्हेन बघा आता व्हेन
इनपुट इज लो, वेन इनपुट इज लो देन आउटपुट काय असणार आहे तुमचं, आउटपुट काय असणार आहे हाय, आउटपुट इज हाय. म्हणजे ज्यावेळेस इनपुट सपोज 0 असेल त्यावेळेस आउटपुट काय येईल तुमचं 1. मग आता बघा इथं 0 इथं 0 इथं 0 आहे, आउटपुट काय तुमचं इनपुट काय 0, इनपुट काय म्हणजे लो म्हणजे 0 आहे, मग आउटपुट काय आलं तुमचं हाय. मग त्याच्यानंतर इथं परत बघा इथं 1 0 इथं 0 इथं 1 0 आहे, इनपुट लो आहे का तुमचं म्हणजे दोन्ही 0 आहे का नाही, मग तुमचं सॉरी इनपुट लो आहे म्हणजे तुमचं एक 0 आहे, मग आउटपुट काय आलं इथं हाय. मग इथं इथं 0 इथं 0 आहे, मग आउटपुट काय आलं तुमचं 1, इथं 1 1 आहे, दोन्ही हाय त्याच्यामुळे आउटपुट काय येईल तुमचं लो. म्हणजे ज्यावेळेस इनपुट लो असेल त्यावेळेस आउटपुट काय येईल 0. म्हणजे एवढंच लक्षात ठेवा, ज्यावेळेस 0 असेल त्यावेळेस काय तुमचं येणार आहे 1. या दोन केस म्हणजे दोन्ही सारख्याचे. त्याच्यानंतर आता याचं इक्वेशन मी तुम्हाला देतो. याचं इक्वेशन आहे आपल्याकडं वाय इज इक्वल टू, मी तर लिहितो y इज इक्वल टू ए डॉट बी कॉम्प्लिमेंट, म्हणजेच काय असणार आहे नॅन्ड गेट. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट बघू आपण नॉर म्हणजेच काय नॉट प्लस ऑर, याला काय म्हणत्या नॉर. आता नॉर गेटचं काय बघ, आता इथं एक इनपुट ज्यावेळेस हाय असेल त्यावेळेस इथं मी लिहितो बघा व्हेन ऑल इनपुट इज लो देन आउटपुट आर हाय. म्हणजेच आता याचं इक्वेशन काय येईल वाय इज इक्वल टू नॉर म्हणजेच काय वाय इज इक्वल टू ए प्लस बी आणि याचं काय असेल कॉम्प्लिमेंट, बरोबर. ऑरचं इक्वेशन काय असतं, ऑरचं इक्वेशन ए प्लस बी आणि नॉट म्हणजेच काय त्यांचा कॉम्प्लिमेंट, म्हणजेच काय ना इथं त्याचा कॉम्प्लिमेंट म्हणजेच काय बार. मग हे इक्वेशन आलं. आता बघा म्हणजे दोन्ही इनपुट काय आपल्याला पाहिजे लो पाहिजे त्यावेळेसच आउटपुट काय येणार आहे हाय. मग हेच लक्षात ठेवा, हीच केस आहे बघ 0 0 काय असेल 1 झालं नॅन्ड गेट आणि बाकीचं काय असणार आहे तुमचं 0. मग हे पेपरमध्ये तुम्हाला इथं लिहायचं आहे असं डिस्क्रिप्शनमध्ये का वेन ऑल इनपुट इज लो देन आउटपुट आर हाय, हे तुम्हाला समजलं पाहिजे व्यवस्थित. त्यानंतर आपण आता एक्स नॉर गेट बघणार आहे. तर याचं एक्स नॉर, आता याचं आपल्याकडे इक्वेशन आहे वाय इज इक्वल टू ए प्लस बी आणि याचा कॉम्प्लिमेंट, बरोबर. मग याला काय म्हणते एक्स नॉर बरं का. मग आता तर आपल्याला काय सांगतं तर आउटपुट इज हाय, सपोज इथे लिहा द आउटपुट इज हाय when all our inputs are high, बरोबर. आता मी तुम्हाला मागच्या एका एक्स ऑरमध्ये इथं कन्फ्युजन झालं आपल्याकडून, तर ते मी कन्फ्युजन इथं दूर करतो. आता मी परत लिहितो वेन आउटपुट इज हाय वेन इनपुट ऑल आर हाय, बरोबर. म्हणजे ज्यावेळेस दोन्ही इनपुट आपले हाय असणार त्यावेळेस आपलं आउटपुट काय असणार आहे 1. मग आता ही दोन्ही इनपुट सेम आहे बघा इथं, मग आपलं आउटपुट काय आलं 1 इथं. किंवा फक्त त्याच्यात एवढं लक्षात ठेवा आउटपुट इज हाय वेन इनपुट ऑल इनपुट्स आर हाय. आता नेक्स्ट गेट आपण बघणार आहे जो की एक्स नॉर. तर एक्स नॉर म्हणजेच काय, आता बघा ज्यावेळेस आहे ना तिथं मी त्याच्यात 2 इनपुट जर तुमचे इथं काय असेल दोन्ही इनपुट जर सेम असेल तर इथं तुमचं आउटपुट काय येणार आहे आउटपुट इज 1, म्हणजे तिथं काय असणार आहे हाय. आता बघा दोन्ही इनपुट तुमचे काय इथं सेम आहे, मग आउटपुट काय आलं 1. दोन्ही इनपुट सेम आहे, आउटपुट काय आलं 1. मग आता मागच्या याच्यामध्ये आपण एक्स ऑर बघितला, तर इथं काय होता इथं मी एक्स ऑर. तर एक्स ऑर म्हणजेच काय ज्यावेळेस तुमचे टू इनपुट मी ते लिहितो 2 इनपुट ज्यावेळेस इथं काय असणार आहे डिफरंट त्यावेळेस आउटपुट काय असणार आहे तुमचं 1. हे झालं तुमचं. मग याचं इक्वेशन काय येईल ए बी, हे असं इक्वेशन येणार आहे तुमचंवालं. मग हे एक्स ऑर झालं. म्हणजे याच्यात काय असणार आहे, आता मी तर तुम्हाला परत इरेज करून दाखवतो. 2 इनपुट डिफरंट आउटपुट इज 1, म्हणजे 2 इनपुट डिफरंट इथं डिफरंट आउटपुट काय आलं 1. तर 2 इनपुट सेम आहे इथं आउटपुट काय आलं 0. 2 इनपुट डिफरंट आहे म्हणजे आउटपुट काय आलं 1. हे 2 केस आहे फक्त, तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे. तर काय लक्षात ठेवायचं आहे ते तुम्ही व्यवस्थित इथं ड्रॉ करून घ्या. एका पेजवर तुम्ही व्यवस्थित ट्रूथ टेबलचे डायग्राम काढा, लॉजिक गेटचे डायग्राम काढा आणि त्यानंतर इथं ट्रूथ टेबल ड्रॉ करा. ही ट्रिक्स काय ते ट्रिक्स लक्षात ठेवा की 2 इनपुट असल्यावर डिफरंट असल्यावर आउटपुट काय येतं काय.
कसं काय ते लक्षात ठेवा. आता इथे मी हे बेसिक्स लॉजिक गेट्स तुम्हाला शिकवलेले आहे, जे की आपल्याला पेपरला विचारले जातात. परत ही कन्सेप्ट म्हणून ज्यांची कोर ब्रांच आहे, जशी की इलेक्ट्रॉनिक्सला आहे, म्हणजे सपोज ENTCला आहे, तर आणि अजून ECEला आहे, तर आणि रोबोटिक्सला आहे, तर यांना खूप महत्त्वाचे आहे हे लॉजिक गेट्स, किंवा इलेक्ट्रिकल असू द्या, तुम्हाला खूप महत्त्वाचे आहे लॉजिक गेट्स. तर हे लॉजिक गेट्स तुम्हाला एकदम व्यवस्थित मी इथं सांगितलेलं आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ लवकरात लवकर पोहोचवा. त्यांना पण ज्यांना लॉजिक गेट्समध्ये काही क्युरी असतील, अडचण असतील, समजत नसेल, तर हा व्हिडिओ बघून त्यांना खूप मदत होईल. त्या अशा प्रकारे हा व्हिडिओ तुम्ही लवकरात लवकर त्यांच्यापर्यंत शेअर करायचं काम करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.